अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी गोंधळातच सादर केला पहिला अंतरिम अर्थसंकल्प। सरकारचं आर्थिक प्रगती पुस्तक सादर करण्याआधी तेलंगणा विरोधी सदस्यांचा गदारोळातच रेल्वे बजेटला लोकसभेची चर्चेविना मंजुरी। लेखानुदान मांडताना अर्थमंत्र्यांनी घेतला यूपीएच्या 10 वर्षांच्या कामगिरीचा आढावा। यंदाच्या वर्षात वित्तीय तूट 4.6% राहणार। पुढच्या वर्षी विकास दर 5% पोहोचणार। सर्व प्रकारच्या कार झाल्या स्वस्त। ऑटो आणि उत्पादन क्षेत्रात अबकारी करामध्ये कपात केल्याचा ग्राहकांना होणार फायदा। मात्र करविषयक कायद्यांमध्ये कोणताच बदल नाही। धोरण लकव्याचा आरोप चिदंबरम यांनी फेटाळला। यूपीए 1 आणि यूपीए 2 च्या कारकिर्दीत विकासाचा दर एनडीएच्या कार्यकाळापेक्षा जास्त असल्याची दिली आकडेवारी। एक रँक एक पेन्शन संरक्षण क्षेत्रातील बहुप्रतीक्षित मागणी सरकारने केली मान्य। यावर्षी 1 एप्रिल पासून होणार अंमलबजावणी। तहलकाचे संपादक तरुण तेजपाल विरुद्ध गोवा पोलिसांनी दाखल केलं बलात्काराचं आरोपपत्र। महिला सहकार्याचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप। पिंपरीचे माजी आयुक्त श्रीकर परदेशींच्या बदलीमागची कारणे द्या। मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांची राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस। आणि वेलिंग्टन टेस्टमध्ये न्यूझीलंडचं कमबॅक। मॅक्युलमची डबल सेंचुरी। भारतावर 325 रन्सची भक्कम आघाडी।